नमस्कार मंडळी, काल दिनांक 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या लाईव्हचे प्रश्न उत्तरे आज पाहणार आहोत। कालचा जो लाईव्हचा विषय होता तो होता रब्बी पिकांचे पेरणीपर्यंतचे नियोजन। मंडळी, त्यात काही प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न आज आपण बघूया। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, नमस्कार सर, मी गजानन भिसे अकोट येथून बोलतोय। पुष्टर जॅकी 5 एकर बागायती पेरणी करायची आहे। रान भिजवण्यासाठी 5 दिवस लागतील, तर मी पेंड्यामेथिलिन तणनाशक कसे फवारणी करू शकतो, मार्गदर्शन करा। जर तुम्हाला आता पेंड्यामेथिलिन जे तणनाशक आहे आपलं झिल्लर, हे जर फवारणी जर करायचं असेल तर साधारणतः एकरी 700 मिली याचा डोज आहे। आणि पाणी देण्याच्या अगोदर जे आहे कोरड्यामध्ये जर तुम्हाला जर फवारता आलं तर कोरड्यामध्ये साधारणतः 70 मिली एका पंपाला घेऊन एकरी 10 पंप करावे आणि त्यानंतर तुम्ही भिजून नंतर तुम्ही हरभरा पेरू शकता। हरभरा बॅग सोबत ट्रायकोडर्मा आणि ट्रायकोबूस्ट DX दोन्ही सारखेच आहे का? आपण जे बूस्टर बियाण्यासोबत जे हरभऱ्याच्या बियाण्यासोबत जे ट्रायकोडर्मा दिलेला आहे ते ट्रायकोबूस्ट DXच दिलेला आहे, त्यात काही बदल नाही आहे। जर तुम्ही दुसरा जर हरभरा घेत असाल इतर कंपनीचा तर तुम्हाला बाजारातून ट्रायकोबूस्ट DX विकत घेऊन त्याला लावावं लागेल। हरभरा 2 फुटावर टोकन करायचा आहे, तर पाणी नियोजन कसे करावे? टोकन करून स्प्रिंकलरने पाणी दिले तर चालेल का? जर तुम्ही आधी जर टोकन करून घेतली असेल आणि नंतर जर तुम्हाला स्प्रिंकलरनं जर पाणी देत असाल तर तुम्ही स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकता, किंवा जर ऑलरेडी आता जर जमिनीत ओल आहे, ओल असलेल्या त्या ओलीवर जर हरभरा निघत असेल तर स्प्रिंकलरनं पाणी द्यायची आवश्यकता पडणार नाही तुम्हाला। सर, डॉलर हरभरा पेरणीनंतर पेंड्यामेथिलिन सोबत राऊंडअप, ट्रायकोबूस्ट DX, NPK बूस्ट DX चालेल का वेगळं? तर बघा, याच्यामध्ये जे आहे कुठल्याही तणनाशकासोबत कुठलंही जैविक जे आहे आपण कुठं शिफारस करत नाही। सगळ्यात पहिले तर आहे की तुम्हाला राऊंडअप मारायचं आहे, तर राऊंडअप जे आहे आपण तर काही शिफारस करत नाही। तुम्हाला राऊंडअपच्या ठिकाणी जर तुम्ही ग्रामोक्झोन जे आहे म्हणजे ओंडो जर मिळालं तर ओंडो तुम्ही वापरू शकता, पण तणनाशक वेगळं आणि ट्रायकोडर्मा आणि NPK बूस्ट वेगळं, हे असं वेगवेगळं वापरावं। जमीन थोडी मुरमाड जागेवर आहे, तिथल्या तुरीच्या झाडाचे पाणी पिवळे पडून गळत आहे, काय करावे? बघा, जिथं आता बऱ्याचशा ठिकाणी पाऊस सातत्यानं चालू आहे, पाऊस पडलेला आहे, आता सध्या तरी जमिनीत थोडीफार ओल आहे, तर जिथं एकदम मुरमाड जागा आहे, भरकाड जमीन आहे, अशा ठिकाणी जे आहेत ना तुरीचे खालचे पानं जे आहेत ते लगेच पिवळे पडून गळून जातात। तर आता तुम्हाला सगळ्यात पहिले जे आहे तुम्हाला एकतर 20-20-013 किंवा 24-24-08 हे एकरी 1 बॅग देऊन तुम्ही पाणी द्या त्याला, ते परत पूर्ण जे आहे हिरवं होईल। हरभरा 50 किलो बियाण्याला ट्रायकोडर्मा किती लावावे व कसे लावावे? पाण्यात विरघळून गुळाच्या पाण्यात लावावी की कृपया मार्गदर्शन करा। बघा, जर 50 किलो हरभरा जर घेतला असेल तर साधारणतः 1 किलो बियाण्याला जर 10 ग्रॅम जर म्हटलं आपण तर 50 किलो बियाण्याला साधारणतः 500 ग्रॅम ट्रायकोबूस्ट DX तुम्हाला लागेल। आणि ते साधारणतः तुम्ही एक 200 ते 200 मिलीच्या दरम्यान जे आहे तुम्ही एका पाण्यात टाकून 500 ग्रॅम त्याला व्यवस्थितरित्या ढवळून ते बियाण्यावर शिपडलं तर त्याला अलगद लागून जाते ते। हरभऱ्याच्या पेरणीनंतर लगेच कोणते तणनाशक मारावे? पेरणीनंतर लगेच असेल किंवा पेरणीच्या अगोदर असेल तर झिल्लर जे तणनाशक आहे 700 मिली तुम्ही फवारू शकता। हरभऱ्याला अगोदर थायमॅथोक्झोनची बीज प्रक्रिया झाली आहे, तर आता ट्रायकोबूस्टची बीज प्रक्रिया चालेल का? जर आधी थायमॅथोक्झोन जर लावलेला असेल तर तुम्ही आता त्याच्यावर ट्रायकोबूस्ट जे आहे हे लावू शकता। हरभऱ्याला जे आहे आपण नेहमी सांगतो की हरभऱ्याला FIR जी त्याची बीज प्रक्रियाचं जे फॉर्म्युला आहे FIR हा आपण रेग्युलर सांगत असतो शेतकऱ्यांना। F म्हणजे सगळ्यात पहिले तर फंगीसाईड असेल तुमच्याकडे तर फंगीसाईड लावल्या पाहिजे। I म्हणजे इन्सेक्टिसाईड म्हणजे तुम्ही तिथं कीटकनाशक लावलं पाहिजे। R म्हणजे रायझोबियम म्हणजे जे काही आपलं रायझोबियम आहे, ट्रायकोडर्मा आहे, जीवाणू जे आहेत हे तुम्ही नंतर सगळ्यात शेवटी लावू शकता। तर संग्रामपूर तालुक्यामध्ये वाहुनी पाऊस पडला आहे, भरपूर कळी अवस्थेत आहे, तर पावसाचा काही परिणाम होईल का? बघा, आता काय झालेलं आहे की पाऊस जे आहे सातत्यानं सगळीकडेच पडलेला आहे, त्यातल्या त्यात एक थोडं उजवी बाजू जर सांगायची जर झाली तर बहुतांश ठिकाणी जे येत आहे आता कळी अवस्था आहे। कळी अवस्थेत किती जरी पाऊस पडला तर तुरीला फार जास्त नुकसान होत नाही, जेवढं की भर फुलात पाणी पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान होते तेवढं याच्यात नुकसान होत नाही, त्यामुळं फार जास्त काळजी करण्याची गरज नाही। जर कळी अवस्थेत असेल तर काही आवश्यकता नाही आहे काही करण्याची। हरभरा 50 किलो बियाण्याला ट्रायकोबूस्ट किती लावावे, कसे लावावे, किंवा
किंवा गुळात पाणी करून लावले तर चालेल का, मार्गदर्शन करा. हे बघा, हरभऱ्याला जे आहे साधारणतः 50 किलो जर हरभरा असेल तुमचा, तर 50 किलो हरभऱ्याला एका किलोला 10 ग्रॅम या हिशोबाने जर म्हटलं तर 500 ग्रॅम साधारणतः तुम्हाला ट्रायकोबोस DX लागल. आणि गरजेनुसार जे आहे 5 मिली जरी पाणी पकडलं तर साधारणतः आपण 250 मिली पाण्यामध्ये अर्धा किलो ट्रायकोबोस DX व्यवस्थितरित्या कालून त्याला 50 किलो बियाण्याला लागल गरजेनुसार पाणी घेऊन 50 किलो पाणी किंवा तुम्ही रायझरमध्ये मिक्स करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही हरभऱ्याला लावू शकता. हरभऱ्याची पेरणीनंतर लगेच तणनाशक कोणते, हरभऱ्याच्या पेरणीनंतर लगेच तणनाशक मारायचं असेल किंवा अगोदर पेरून नंतर तणनाशक मारायचं असेल तर झिल्लर जे तणनाशक आहे हे साधारणतः 700 मिली प्रति एकर घेऊन तुम्ही वापरू शकता. हरभऱ्याला अगोदर थायमॅथोक्झॉनची बीज प्रक्रिया झाली आहे, तर आता ट्रायकोबोसची बीज प्रक्रिया केली तर चालेल का, नक्कीच चालेल. आता जे आहे सगळ्यात पहिले जे आहे आपण बऱ्याच वेळेस सांगत आलेलो आहो की हरभऱ्याला बीज प्रक्रियाचा फॉर्म्युला फंगिसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम किंवा आपलं ट्रायकोडर्मा जे आहे, पहिले बियाण्याला FIR फंगिसाईड, इन्सेक्टिसाईड आणि नंतर तुम्ही जीवाणू खतं त्याला लावू शकता. सर, संग्रामपूर तालुक्यात वाहुणी पाऊस पडला आहे, तूर भरपूर कळी अवस्थेत आहे, पावसाचा काही परिणाम होईल का. जर कळी अवस्थेत असेल तर काही परिणाम होणार नाही, त्याला काही घाबरून जाऊ नका. भर फुलात जे नुकसान होते तेवढं कळी अवस्थेत पाणी दिलं काय किंवा पडलं काय त्याला काही जास्त नुकसान होत नाही. पाते नसेल तर बोंड भरत असताना फॉस्फरिकची किती गरज आहे, त्याची डिफिशियन्सी आली तर कोणते विपरीत परिणाम होते. बघा, कापसावर जे आहे साधारणतः फॉस्फरसची डिफिशियन्सी जे आहे ते फार क्वचित प्रमाणात आपल्याला जाणवते. फॉस्फरसची डिफिशियन्सी मेजर तुम्हाला हळद, अद्रकी याच्यात पाहायला मिळते. पानं जे आहेत ते एकदम पिवळे पानं पडतात, शिरा त्याच्या हिरव्या राहतात. आणि फॉस्फरसची डिफिशियन्सी कमतरता म्हणण्यापेक्षा जे आहे फॉस्फरस जर कमी पडला पिकांना तर पात्यांची संख्या जी आहे, जी आपल्याला अपेक्षित असते पात्या लागायला पाहिजे तेवढ्या पात्या त्याला लागत नाहीत. त्यामुळं जे आहे फार जास्त आता तरी फॉस्फरसची डिफिशियन्सी काही त्याला कापसाला जाणवत नसेल. पात्या जर कमी असेल तर तुम्ही नंतर तिथं 1261 आणि झेपची फवारणी तुम्ही करू शकता. सर, एखादं दुसरं बोंड लहान असून पूर्णतः सुकून वाळून जात आहे तर काय असेल, त्यासाठी काय करावे. बघा, बऱ्यापैकी बऱ्या ठिकाणी जे आहे आता बारीक बोंडा असतील, पात्या असतील, त्या आता पिवळ्या पडून बऱ्याचशा ठिकाणी गळून जाता येतात. तर हे जे आहे एकतर काय झालेलं आहे, अतिरिक्त पाऊस झालेला आहे, अन्नद्रव्याचा उचल होत नाही आहे व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट जे आहे तर ते म्हणजे त्याला बऱ्यापैकी जे आहे पात्यांचा डंक जर असेल तुमचा तरीसुद्धा ते, अळीचा जर डंक असेल तरीसुद्धा ते गळून जात असतात. त्यामुळे जे आहे सध्याच तुम्हाला जर फवारणी जर करायची असेल तर साध्या फवारणीमध्ये जे आहे तुमचं सरेंडर, त्यासोबत तुम्ही भरारी आणि बोरॉन एवढं वापरून घ्या. हे तुमचा जे काही लहान बोंड जे आहेत ते बोंडाचा आकारसुद्धा वाढेल आणि वजनसुद्धा वाढेल. आता 120 दिवस झालेले आहे. पट पाणी देण्या अगोदर युरिया आणि 10-26-26 देणार देऊ का, खूप पाते आहे झाडावर. जर आता 120 दिवस झाले असेल तर आता मला असं वाटते की पहिला जे काही कापूस आहे तो पूर्णतः तुम्ही काढून घ्यावा. आणि काढून घेतल्यानंतर जे आहे त्याला परत तुम्ही 10-26-26 आणि युरिया देऊन पाणी चालू करावं. पाणी चालू केल्यानंतर जमिनीपासून जे आहे बुडापासून शेंड्यापर्यंत बारीक बारीक पाने येतात आणि पुढच्या फर्दरचं व्यवस्थापन जे आहे हेच करावं. आता जर तुम्ही त्याला जर पाणी जर देत राहिलात तर हिरवे बोंड तुमचे फुटणार नाहीत, कारण जोपर्यंत पानांमध्ये हरितद्रव्याचं प्रमाण आहे तोपर्यंत बोंड लवकर फुटत नाही. करडी पेरणी कधी करावी, कधी करायला पाहिजे समजा. तर बघा, करडीचं जर सांगायचं जर झालं तुम्हाला तर करडी जे आहे, करडी कधीपर्यंत पेरायला पाहिजे. जर तुम्हाला करडी जर पेरायची असेल तर आता पेरू शकता, आता इथून पुढे जास्त उशीर करू नका. सर, तूर फवारणी करायची आहे, धुवारी पडली आहे, बुरशीनाशक कोणते फवारायचे. आता जर तुरीला फवारायचं असेल तर प्रोपिको 20 मिली किंवा सुखई 30 मिली या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करावा. जास्त पावसामुळे तुरीचे नियोजन कसे करावे. तुरीला जे आहे आता सध्या जे आहे जे काही पाऊस पडलेला आहे ह्या सध्याच्या पावसामध्ये आता फक्त तुरीला तुम्हाला जी काल सरांनी जे शिफारस केलेली फवारणी आहे ती म्हणजे कळी अवस्थेतली, त्यामध्ये तुम्हाला इमान 10 ग्रॅम किंवा मस्केट 30 मिली, झेप 15 मिली, 1261 100 ग्रॅम, झिंक DT 20 ग्रॅम, प्रोपिको 20 मिली किंवा सुखई 30 मिली या फवारणीचं तुम्ही आत्ता तरी ही फवारणी आता ताबडतोब तुम्ही घ्यावं.
नमस्कार सर, 30 किलो गहू आहे, बियाण्यासाठी लिओसिन किती मिली वापरावे? 30 किलो गहूसाठी 3 मिली जर एका किलोला जर 3 मिली म्हटलं तर 3 त्रिक 9, 90 मिली तुम्हाला 30 किलो बियाण्याला लिओसिन लागेल. ऊस आणि राजमा हे दोन्ही पिकं घ्यावी का, त्याचे नियोजन कसे करावे? राजम्याबद्दल जे आहे येणाऱ्या गुरुवारी जे आहे मी स्वतः तुम्हाला राजम्याचा एक संपूर्ण व्हिडिओ बनवून देईल, त्यात तुम्हाला सविस्तर माहिती देईल. सर, हरभरा पिकाला पेरणीसोबत मशीनमधून सुपर फॉस्फेट दिले तर चालणार का, आणि त्यासोबत ट्रायकोबुस DX दिले तर रिझल्ट भेटताल का? हे बघा, ट्रायकोडर्मा जे आहे हे तुम्ही सगळ्यात उत्तम, तुम्हाला जर रासायनिक खतात जर द्यायचं असेल तर एकरी साधारणतः 500 ग्रॅम रासायनिक खतात तुमच्या सिंगल सुपर फॉस्फेट असो किंवा DAP असो, 12-32-16 असो, जे काही खत देत असाल त्या खतात मिक्स करून तुम्ही देऊ शकता. त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला चांगले मिळतात. क्युफा सुपर हरभरा पिकात मारले तर चालेल का? हरभरा 15 दिवसाचा आहे. आम्ही उगवण पश्चात जे आहे हरभऱ्यामध्ये कुठलंही तणनाशक शिफारस करत नाही. कापूस हिरवा आहे, 1.5 एकरमध्ये झाडं लहान आहेत, त्याला पातेवे बोंड नाहीत. 7 एकरात पी बूस्ट व केलिप DX ची ड्रिंचिंग केली होती, झेपचा फवारा दिला आहे, 20 ते 25 बोंड आहेत, तर परत ड्रिंचिंग केलं तर फायदा होईल का? जर तुम्हाला परत ड्रिंचिंग करायची असेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल, काही अडचण नाही, तुम्ही करू शकता. सर, पूर्व विदर्भात भात शेती भरपूर आहे, तर इतर पिके जसे परिस्थितीनुसार भात पिकावर सुद्धा पण माहिती द्यावी. आम्ही नेहमी तुमच्या मार्गदर्शनात शेती करत आहोत व त्याचा आम्हाला फायदा होतो. बघा, आपण जे आहे भातावर जे आहे म्हणजे धान पिकावर जे आहे फार मोठ्या प्रमाणात अजून आपण तिथं काही काम केलेलं नाही, तर नक्कीच इथून पुढे सुद्धा जे आहे तुम्हाला धान पिकावर भात पिकावर जे आहे याचे थोडे तरी काही होईना आम्ही शॉर्ट किंवा छोटे व्हिडिओ जे आहेत हे तुम्हाला इथून पुढे आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला पाहायला मिळतील. 22 तारखेला सोयाबीन कापले, ढीग लावण्याच्या अगोदरच 23 तारखेला पाऊस आला, अजूनपर्यंत जमा करणे शक्य झाले नाही, बूस्टर हुतुतू आहे, खराब होईल का? तर बघा, सोयाबीनमध्ये जे आहे हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर कापून व्यवस्थित जर ठेवलं असेल तर त्याला काही फार जास्त परिणाम होणार नाही. तुरीमध्ये जे आहे तुम्हाला जर आता फवारणी जर करायची असेल तर तुरीमध्ये तुमचं ओंडो जे आहे ते पण हूड लावून व्यवस्थितरित्या हवा नसताना जर फवारायचं असेल तर ओंडो हे तणनाशक तुम्ही फवारू शकता तुरीमध्ये. नमस्कार साहेब, खरीप हंगामामध्ये कापूस उत्पादन कमी भाव पण कमी, परतीचा पाऊस चालूच, कोणत्याच शेतीमालाचे भाव नाही, अशा परिस्थितीत रब्बीचे पीक कोणते घ्यावे? मागील वर्षी 1 मे पासून सतत 1 महिना पावसामुळे नुकसान झाले. तर बघा, आता रब्बीमध्ये जे आहे साधारणतः तुम्हाला गहू आहे, हरभरा आहे, ज्वारी आहे, राजमा आहे. तुम्हाला जर हे सिजनेबल जर पिकं जर घ्यायची असेल तर तुम्ही हे पिकं घेऊ शकता. तुम्ही फवारणीमध्ये बेस्ट स्टिकर वापरायला सांगत नाही, तर बेस्ट स्टिकर प्रत्येक फवारणीत वापरायलाच पाहिजे का? बघा, बेस्ट स्टिकर जे आहे हे साधारणतः फक्त जर ढगाळ वातावरण असेल तुमचं, तर इतर पिकांसाठी जे आहे ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडल्यानंतर धुवून जाऊ शकते, त्याच्या आधीच तुम्ही हे बेस्ट स्टिकर तुम्ही वापरायला पाहिजे. प्रत्येक फवारणीत आपण याच्यासाठी शिफारस करत नाही की प्रत्येक फवारणीत जे आहे त्याची जास्त गरज नाही आहे. हां, ज्या पिकांना जशी गरज आहे, तुम्ही फ्लावर कोबीबद्दल विचारलं, हळद अद्रकीबद्दल विचारलं, केळीबद्दल विचारलं, कांद्याबद्दल विचारलं, तर या सगळ्या पिकांच्या पानावर जे आहे हे पाणी थांबून राहत नाही. त्यामुळं आपण ह्या पिकांना जे आहे प्रत्येक फवारणीत आपण बेस्ट स्टिकर सांगत असतो, पण आपल्या गरजेनुसार जे आहे हे बेस्ट स्टिकर आपण वापरावं. पराठी हिरवीगार आहे, आता फवारणी कोणती करू? जर आता फवारणी जर करायची असेल तर फार जास्त खर्चात पडू नका. सरिंडर 30 मिली, झेप जे आहे 15 मिली. जर पात्या कमी असेल तर झेप वापरा, पात्या जर चांगल्या असेल तर तुमचं भरारी जे आहे 7 मिली आणि प्रोपिको जे आहे 20 मिली एवढंच वापरा. आता सर, घरचे हुतुतू पुढच्या वर्षी पेरणीसाठी ठेवावे का? ठेवू शकता, काही अडचण नाही. सर, नमस्कार सर, गहू पेरणीबद्दल माहिती आणि आपण गहूवाणबद्दल माहिती सांगा.
हे बघा, आपलं जे आहे गव्हाचं जे आहे पेरणीपर्यंत जे आहे सरांनी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. वाणाबद्दलही सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला. माझी तूर शेवऱ्या अवस्थेत आहे, परंतु तुरीचे पाने खूप जास्त पिवळी पडत आहे, कृपया मार्गदर्शन करा. आता जे आहे बऱ्यापैकी जे आहे तुरीला नाही म्हटलं तरी 120-130 दिवस झालेले आहेत. खालचे पानं जे थोडेफार पिवळे पडतातच, पण जर तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर पिवळी पडत असेल तूर, तर 20-20-013 किंवा 24-24-08 हे देऊन द्या आणि पाणी द्या. ते तूर जे आहे पिवळी पडणार नाही. आणि इथून पुढे एक सगळ्यात महत्त्वाची काळजी घेणं फार गरजेची आहे. इथून पुढे जे येतात जसे फुलं लागतील किंवा शेंगा लागतील, तर तिथं सुद्धा आपली तूर जी आहे ना हे खूप मोठ्या प्रमाणात उधळते किंवा मर होते. तर त्याच्यासाठी जे आहे आता एकट दुक्कट कुठं जर झाडं दिसत असेल तर एकतर त्याच्यावर क्रिप्टॉक्स 500 ग्रॅम एकरी किंवा रिडोमिल गोल्ड किंवा एलिएट याचा तुम्ही जमिनीवर आणि खोडावर दाट फवारा करणं तुम्हाला गरजेचं आहे आत्ता. नंतर ज्यावेळेस उबळते किंवा मरते त्यावेळेस तुम्ही कितीही काही केलं तर त्याला कुठलाही परिणाम त्या तुरीवर जाणवत नाही. 2 दिवस झाले आहे, खूप पाऊस पडत आहे. हरभरा व गहू पेरणी कधीपर्यंत करावी? हरभरा जे आहे त्याचा म्हणजे शेवटचा जर कालावधी जर विचार केला, कमीत कमी जे आहे हे 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही हरभरा आपल्या परिस्थितीनुसार पेरू शकता. 15 नोव्हेंबर खूपच उशीर जर झाला, फक्त उत्पादनात घट होईल, ते 15 डिसेंबरपर्यंत सुद्धा पेरू शकता. पण योग्य कालावधी आहे 15 नोव्हेंबर. आणि गहू जर पेरायचा असेल तुम्हाला तर ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलेलं आहे, थंडी सुरू झाल्याबरोबर तुम्ही गहू पेरू शकता. आपला भरघोस गहू यवतमाळ जिल्ह्यात कुठेच मिळत नाही आहे. तिथं जे आहे यवतमाळला राजदीप कृषी सेवा केंद्र आहे, निरंजन कृषी सेवा केंद्र आहे, कृषीधाम आहे. या दुकानात तुम्ही चौकशी करा. ह्या 3 पैकी एखाद्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. कोरडवाहू कपाशी आहे. कपाशीच्या आमोशेनंतरचा फवारा चुकला तर आता कोणता फवारा घ्यावा? तोच फवारा घ्या जो हुकलेला आहे, तोच फवारा घ्या. आता बऱ्यापैकी काय झालेलं आहे की बहुतांशी शेतकऱ्यांचे कापसाचे फवारे सगळ्याचे थांबलेले आहेत. आपल्याला गुलाबी बोंडअळीबद्दल जे आपण सांगत आलेलो आहोत की ज्यावेळेस एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा विषय येतो त्यावेळेस सगळ्यांचे ज्यावेळेस फवारे सुरू असतात, गुलाबी बोंडअळी हे फवारणीच्या माध्यमातून आपण थांबू शकतो. आलेली गुलाबी बोंडअळी आपण म्हणजे कुठल्याही यानं नियंत्रणात येत नाही. त्यामुळं आता सध्या जे आहे जो आमोशाचा फवारा आहे तोच ताबडतोब तुम्ही फवारणी करून घ्यावी. तूर अंडीवर आहे तर तणनाशक वापरू शकतो का? अंडीवर असलं तर तणनाशक वापरू शकता, पण तिथं ओंडो ते पण हुड लावून हवा नसताना. तुमच्या कंपनीमध्ये ॲग्रिकल्चर केलेल्या शेतकऱ्यांना मुलासाठी जॉब आहे का? हो आहे. त्यांना जे आहे आपल्या 8888 16 78 88 या क्रमांकावर फोन करायला लावा, बघू आपण. बेड परत मारण्यापेक्षा सोयाबीनच्या बेडवर हरभरा टोकन पद्धतीनं लागवड करू शकतो का? करू शकता, काही अडचण नाही आहे. नमस्कार सर, खरीपात मक्का घेतलेल्या शेतामध्ये रब्बी कांद्याचे रोप तयार केल्यास काही नुकसान होऊ शकते का? मार्गदर्शन करा. काही नुकसान होत नाही. व्यवस्थितरित्या जे आहे ते मशागत वगैरे करून त्याचे रोप तुम्ही तिथं टाकू शकता. सर आता तुरीला खत दिले तर चालेल का? मार्गदर्शन करा, ही विनंती. तुरीला आता खत देऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही. तुरीला 20-20-013 किंवा 24-24-08 हे खत द्यावं. नमस्कार सर, संपूर्ण रब्बी ज्वारीचे नियोजन सांगा. काल तुम्हाला रब्बी ज्वारीचं सगळं नियोजन सांगितलेलं आहे. मुरमाड शेतीमध्ये तुरीला ट्रायकोड्रामा ड्रिंचिंग 2 वेळा केली तरी तूर जळत आहे. पाणी ठिबकणे आहे. तुरीला फवारणी जी आहे आणि ड्रिंचिंग कोणती करावी सांगा. फवारणी जी आहे तुरीला जी कळी अवस्थेतली फवारणी आहे ती तुम्ही फवारणी करू शकता. ड्रिंचिंग जर करायची झालं तर सध्या आता तुम्हाला जे आहे रायझर साधारणतः 100 मिली एका पंपाला आणि क्रिप्टॉक जे आहे 50 ग्रॅम त्याची खोडावर आणि बुडावर तिथं जमिनीवर दाट फवारणी करा. थोडंफार प्रमाणात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कपाशीच्या बोंडामध्ये आळी तयार झाली आहे. कपाशीला पाणी दिले तर पाणी आणि खत देणे स्प्रे घेऊ शकतो का? काही फायदा होईल का? जर मोठ्या प्रमाणात असेल त्याचे बोंड तोडून पहा. 10 जर बोंड फोडले तर किती बोंडात तुम्हाला ती आळी आढळते का ते चेक करा.
जर 10 पैकी 7, 8 आणि 9 जर बोंडात जर अळी आढळत असेल तर त्याच्यावर आता कुठलाही खर्च करू नका. सरळ सरळ त्याच्यावर जे आहे ओंडो जे आहे हे फवारणी करून द्या. 50 मिलीनं त्याची पानगळ करून टाका. जे बोंड आहेत तेवढे फोडून घ्या. सर तूर कळी अवस्थेत आहे. मी 4 दिवसा अगोदर खालून पट पाणी दिले होते. पावसाला पडला आहे तर तुरीला काही होणार नाही का? आता कुठलं काही तुरीला जे आहे सध्याच काहीच होणार नाही. तुरीला कळी अवस्थेत पाणी दिलं काय वरून पडलं काय? भर फुलात ज्यावेळेस तूर असते त्यावेळेस त्याचं नुकसान होते. सर माझ्या कपाशीमध्ये बोंड कमी आहेत परंतु पाणी आल्यामुळे पात्या चांगल्या दिसत आहे. कोरडवाहू शेत आहे तर बिग बीची फवारणी बिग बीची ड्रिंचिंग केली तर चालेल का? बिग बीची ड्रिंचिंग करू शकता पण तुम्हाला जर तुम्ही बिग बीच टाकत असाल तर त्याच्यामध्ये साधारणतः एक 21 किलो त्याच्यात 20-20-0-13 आणि 5 किलो बिग बी एकत्र 200 लिटरला टाकून त्याची दाट जर ड्रिंचिंग जर केली तर नक्कीच तुम्हाला तिथं फायदा होईल. हरभऱ्याची पेरणी पूर्व तणनाशक जिल्लर सांगितलं मी तुम्हाला. हरभरा पट्टा पद्धतीने 2 रोपामधलं किती अंतर ठेवायचं? 6, 7, 8 इंच तुम्ही ठेवू शकता. नोव्हेट या प्रोडक्टबद्दल सविस्तर माहिती सांगावी. 90 दिवसाचा कापूस आहे. आता नोव्हेट वापरता येईल का? जर तुम्हाला नोव्हेट जे आहे नोव्हेटमध्ये जे आहे याच्यामध्ये बुप्रोबिंझिम प्लस ॲसिफेट आहे. म्हणजे याच्यामध्ये ॲसिफेट असल्यामुळं तुडतुड्यासाठी खूप चांगल्या पद्धतीत काम करते. बुप्रोबिंझिम असल्यामुळं पांढऱ्या माशीसाठी सुद्धा काम करते. आणि जर तुम्हाला पांढरी माशी आणि तुडतुडा जर तुम्हाला सध्या जर जाणवत असेल तरच ह्या प्रोडक्टचा तुम्ही वापर करावा तिथे. कापूस पिकात गवत झाले आहे, काय करावे? कापूस फुटला, डवरणी करता येत नाही. जर आता तुम्हाला जर कापूस फुटलेला असेल त्याचं जर आता तुम्हाला जर तणनाशक जर वापरायचं असेल तर त्याला हुड लावून व्यवस्थितरित्या तिथं राऊंडअप किंवा विप सुपर तुमचं बिग ब्रँड किंवा तुमचं बिग ब्रँड जे आहे साधारणतः 100 मिली घेऊन तुम्ही व्यवस्थितरित्या वापरू शकता. बिग ब्रँड आणि स्वीप पॉवर हे तणनाशक तुम्ही वापरू शकता. हरभरा पेरणीपूर्वी शेतातील तण नियंत्रणासाठी कोणते तणनाशक वापरावे? जिल्लर वापरा. पाऊस खूप पडला आहे, अगोदर ढगाळ वातावरण होते, हरभरा पेरायचा आहे, कधीपर्यंत पेरणी करावी? सुदर्शन पवार. हरभऱ्याची पेरणी जी आहे 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. नमस्कार सर, माझ्याकडे गेल्या वर्षीचे बूस्टर 92-18 बियाणे चांगली स्थितीमध्ये आहे. बीबीए पेरणी केली होती, एकरी 12 क्विंटल उत्पादन झाले आहेत. ते बी ह्या वर्षी वापरता येईल का? वापरू शकता, काय अडचण नाही. नमस्कार सर, तूर पूर्ण बहारात अवस्थेत असल्यावर सिंजो फवारले तर शेंगमाशी व नियंत्रणात येईल का? व रावडीने फुलगळ व मधमाशीसाठी काही घातक आहे का? हे बघा, आपण जे शिफारस करत असतो, जे काही कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, याच्या सगळ्या पहिले तर आपण ट्रायल घेतो आणि जे योग्य आहे तेच आपण इथं शिफारस करतो. त्याच्यामुळं तुम्ही इथं सिंजो आणण्यापेक्षा जे आहे सगळ्यात पहिले जे आपण सांगितलेलं आहे कीटकनाशकामध्ये, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला इमान किंवा मस्केट सांगितलेलं आहे, दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला रावडी सांगितलेलं आहे. कशासाठी? की शेंगमाशीसाठी जी आहे, शेंगमाशीसाठी सगळ्यात बेस्ट काम करते. मधमाशी वगैरे त्यांना कुठलाही काही घातक परिणाम होत नाही. जे आम्ही शिफारस केलेले जे काही फवारणी येतात तुरीसाठी, त्या फवारणीमध्ये कुठेही बदल न करता तुम्ही जशा सांगितलेल्या येतात त्याच पद्धतीनं तुम्ही फवारणी करा. त्याला कुठेही तुम्हाला बदल करण्याची आवश्यकता भासत नाही. खूप महत्त्वाचे व्हिडिओचे नियोजन केले आहे सर. तुम्ही जी माहिती सांगता तोच विषय घेऊन आले आहेत. तर आम्ही जे आहे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार, शेतकऱ्यांना सध्याची परिस्थिती काय आहे त्या गरजेनुसार आपण व्हिडिओ बनवत असतो. काही स्वयंघोषित यूट्यूब तज्ज्ञ एकरी 100 क्विंटल मका होते असे सांगत आहेत. सांगणाऱ्यांना काही नाही आहे. सर, आता हरभरा पेरायला जमते का? जमते. तुरीला 10-26-26 दिले तर चालेल का? जर उरलेला असेल, शिल्लक असेल तर देऊ शकता, काही अडचण नाही. बिना पाण्याचा हरभरा कोणता? बिना पाण्याचा हरभरा म्हणण्यापेक्षा कोरडो हरभऱ्यामध्ये तुम्ही विजय जात निवडू शकता, काही अडचण नाही. नमस्कार सरजी, आपल्या व्यवस्थित मार्गदर्शनामुळे शेती करणे सोपे घेत आहेत. धन्यवाद तुमचे सुद्धा. नमस्कार सर, मी नांदेड नायगाव तालुक्यातला आहे. वावरात वापसाच नाही,
मशागत कधी करावं, हरभरा कधी पेरावा कळत नाही. एक वावर तर नदीच्या काठी आहे. आता पाऊस उघडला तरी किमान 10 दिवस शेतात जाता येत नाही. काही काळजी करू नका. हरभरा जर पेरायचा असेल तुम्हाला तर 15 नोव्हेंबरपर्यंत पेरू शकता. साधारणतः अजून तुमच्याकडं एक 15 दिवस आहे, तर तुम्ही या 15 दिवसात करू शकता. तूर कळी अवस्थेत आल्यावर फवारणी केली आहे. प्रोपिको, झेप, झिंक DTA 1261 इमामेक्टिन बेंझोएट अशी फवारणी केली. 1 तासानंतर साधारणतः पाऊस आला. परत फवारणी करायची गरज पडेल का? आवश्यकता पडणार नाही तुम्हाला. 20-20-0-13 सोबत पोटॅश दिलं चालेल का? हरभऱ्याला देऊ शकता. हलकी जमीन असेल तुमची, वाढ कमी होत असेल, अशा जमिनीत तुम्ही 20-20-0-13 अधिक पोटॅश देऊ शकता, काय अडचण नाही. 5 ते 10% फुल अवस्थेत आहे. ओंड फवारले तर चालेल का? 5 ते 10% जर तूर असेल आणि ओंड जर फवारायचं असेल तर तुम्ही फवारू शकता, पण हुड लावून व्यवस्थितरित्या. सर, चना पेरणी केल्यानंतर आपल्या कंपनीचे झिल्लर सोबत राऊंडअप मिक्स करून स्प्रे केला तर चालेल का? राऊंडअप सोबत झिल्लर मिक्स करण्याची गरज नाही आहे. झिल्लर आधी ओंडो जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. 48 तासाच्या अगोदर बी पेरले तरी तुम्ही चालेल. तणनाशक फवारणी केल्यानंतर किती तास पाऊस येऊ नये मार्गदर्शन करा. हे बघा, कुठलंही कीटकनाशक असो, बुरशीनाशक असो, विद्राव्य खत असो, जे काही आहे हे साधारणतः त्याचा जर नियम जर पाहिला तर आपण 3 तासापर्यंत जरी आहे, किमान 3 तासापर्यंत तरी पाऊस आला नाही पाहिजे, तर त्याचे एकदम इफेक्टिव्हली रिझल्ट मिळतात. राजमा पिकाबद्दल सांगितलं मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो म्हणून. खूप पाऊस पडत आहे. मक्का, कापूस नुकसान झाले आहे. सगळीकडेच नुकसान झालेलं आहे सगळ्याच पिकाचं. क्यूपॉप सुपर बुस्टर हरभरा पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी मारता येते का? आपण सांगितलेलं आहे. उगवण पश्चात कुठलीही तणनाशक शिफारस करत नाही. राजमा, घेवडा यासाठी बीज प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन व पेरल्यानंतर पाऊस पडला तर काही परिणाम होते का? राजम्यासाठी जे आहे बीज प्रक्रिया जर करायची जर झाली, तुम्ही जोरमेट 3 मिली, रिहान्स 5 मिली लावून द्या. खतामध्ये जर सांगायचं जर झालं राजम्याच्या, तर राजम्याला जे आहे, जे सोयाबीनला व्यवस्थापन करतो, जसं भारी जमीन जर असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट टाकतो, मध्यम जमीन असेल तर 12-32-16, 14-35-14 किंवा DAP टाकतो, किंवा हलकी जमीन असेल तर 20-20-0-13, 24-24-08 टाकतो. त्याच पद्धतीने राजम्याला सुद्धा तुम्ही ते खतं वापरू शकता. सर, आपला बोरघोस गहू अहिल्यानगर मध्ये कोणाकडे भेटेल? एकरी 20 किलो पेरायचा का? हो, एकरी 20 किलो पेरायचा. आणि अहिल्यानगरमध्ये जर विचार करायचा जर झाला तर तिथं किसान कृषी सेवा केंद्र आहे आणि आदित्य ॲग्रो एजन्सी आहे. या 2 ठिकाणी तुम्हाला अहिल्यानगरमध्ये मिळेल. नमस्कार सर, हरभरा पेरावा की राजमा? कारण ह्या वर्षी पाऊस जास्त आहे, बुरशी जास्त आहे. आपल्या मार्गदर्शनानुसार सांगा. दोन्ही पिकं चांगले आहेत. राजमा घेऊ शकता, फक्त राजम्याचं मार्केटचा विचार करा. आणि हरभऱ्याबद्दल जर सांगायचं झालं तर हरभरा तुम्हाला माहितीच आहे, सगळीकडे मार्केट उपलब्ध आहे. सर, यावर्षी शेतकरी हतबल झालेला आहे, निसर्ग पण साथ देत नाही. कांदा बियाण्याला बीज प्रक्रिया कशाची करावी? बीज प्रक्रिया जर झालं कांद्याला, तर कांद्याला साधारणतः 5 मिली रायझर, 5 ग्रॅम ट्रायकोबूस DX आणि 5 ग्रॅम जे आहे NPK बूस्ट DX एकत्र करून तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्ही त्या बियाण्याला लावू शकता. धन्यवाद सर. यंदा बुस्टर सोयाबीन बियाण्याला सर्वात जास्त उतारा आला आहे. पुढच्या वर्षीसाठी आपल्या बुस्टर कंपनीला अधिक मागणी राहणार, तेव्हा तुम्ही सर्वांना बियाणे उपलब्ध होईल याची काळजी घ्या. ते आम्ही नक्कीच काळजी घेऊ. खोको सोयाबीन चांगले ॲव्हरेज आले आहे. धन्यवाद सर. नमस्कार सर, हरभरा पेरायचा आहे पण हरभऱ्याचं तुम्हाला जे आहे सांगितलं कधीपर्यंत पेरायचा. नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत पेरा आणि खूप जास्त उशीर झाला तर डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत. तूर अंड्यावर आहे, पाणी दिलं चालते का? चालते. गव्हाची बीज प्रक्रियेमध्ये रायझर घेतलं तर चालेल का? चालते, काय अडचण नाही. रायझर सुद्धा टाकू शकता. रायझर, रिहान्स आणि तुमचं लिओसिन एकत्र करून लावू शकता. हरभऱ्याला जोरमेट NPK बूस्ट DX रिहान्स लावले आहे, जोरमेट सोडून ट्रायको लावलेच चालते का? जोरमेट सोडून ट्रायकोडर्मा तुम्ही लावू शकता, काही अडचण नाही. सर, जमिनीवरील गवत ग्लायफोसेट फवारले तर त्या जागी मशागत करून कांदा बियाणे पेरू शकतो का? जर तुम्हाला ग्लायफोसेट जर
फवारायचा असेल आणि जर तिथं कांदा जर घ्यायचा असेल किमान 15 दिवसापर्यंत तिथं कांदा घेता येणार नाही. नमस्कार सर, NPK बूस्ट DX टाकला तर चालेल का? आता NPK बूस्ट DX जे आहे, आता त्याचं जे आहे कापसाला जर तुम्हाला वापरायचं जर झालं तर त्याच्यापेक्षा तुम्ही आता एक काम करू शकता. सरळ 20-20-0-13 पांढरा पोटॅश किंवा 20-20-0-13 बिग बी हे वापरू शकता. किंवा आता जर तुम्हाला NPK जर वापरायचं असेल, म्हणजे जीवाणू जर खतं जर वापरायची असेल तर तिथं K-Lip DX 500 ग्रॅम आणि P बूस्ट DX 500 ग्रॅम वापरू शकता. काबुली हरभरा आहे, बीज प्रक्रिया ट्रायको बूस्ट, ट्रायको, सुडो, रायझर, रियान, जोरमेट जर करत असाल तर तिथं तुम्हाला ट्रायको आणि सुडो घेण्याची आवश्यकता नाही. आणि जर ट्रायको आणि जर सुडो घेत असाल तर तिथं जोरमेट नका लावू. ट्रायको, सुडो, रायझर, रियांश एकत्र करून लावू शकता. कांद्याचे रोप लावण्यापेक्षा डायरेक्ट बी पेरलं चालते का? काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. तुम्ही कांद्याचे डायरेक्ट बी जर आहे जे ते जरी फोकलं किंवा पेरलं तरी चालते. पाऊस सारखा पडतोय, तुरीची पहिली फवारणी आपण सांगितली आहे. तर मंडळी, हे होते कालच्या लाईव्हच्या प्रश्नाचे उत्तरे. आणि अजून काही तुमच्या अडचणी असेल तर तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवा. तुम्हाला लवकरात लवकर ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा दिले जातील. मंडळी, इथंच थांबतो, रजा घेतो. धन्यवाद.